तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? ही जीवनातली अत्यंत कठीण निवडणूक आहे. खरं सांगायचं तर अशी वेळ कोणावरच येऊ नये. आणि ही निवडणूक माझी नाही, ही सगळी बारामतीकरांची निवडणूक आहे. कारण बारामतीकर म्हणजेच अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच बारामतीकर. त्यामुळे ही निवडणूक सबंध बारामतीकरांनी हातात घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्ही काही चर्चा सुरू आहे का? होईल का? काय वाटतं? नाही, आम्ही प्रयत्न केले होते. अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या सत्सदविवेक बुद्धीला समोरून त्यांनी अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. दादांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि नक्कीच त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे. वहिनी, शुभेच्छा तुम्हाला निवडणुकीत. आपण पाहिलं सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल केल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पहिली, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की अर्ज भरला आणि ही निवडणूक आता बारामतीकरांनी हातामध्ये घेतलेली आहे. काही जरी झालं तरी निवडणूक आणि निकाल हे सगळं बारामतीकरांच्या हाती आहे. अशी वेळ दुर्दैवानं कुणावर येऊ नये, मात्र ती माझ्यावरती आली आहे आणि त्याची सगळी जाणीव जी आहे ती बारामतीकरांना आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल बारामतीकर ठरवतील असं सुनेत्रा पवार यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना सांगितलंय.